नीट पेपर फुटीचं नाशिक कनेक्शन समोर आल्यानंतर आता राजस्थान पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका संशयित व्यक्तीला तपासासाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। 3 मेला नीटची ही परीक्षा झालेली होती, मात्र पेपर फुटीमुळे आता ही परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे आणि या पेपर फुटीचं कनेक्शन नाशिकमधून समोर आलेलं आहे। एकूणच आपण जर बघितलं तर सीबीआय आणि अन्य तपास यंत्रणांच्या माहितीनुसार नाशिकमध्ये नीटच्या प्रश्नपत्रिकेची पहिली कॉपी तयार झाली आणि त्यानंतर नाशिकमधून हा पेपर लीक झाला आणि तो हरियाणामध्ये पोहोचला आणि तिथून त्याचे वेगवेगळे 10 संच तयार केले गेले आणि ते अन्य राज्यामध्ये पाठवण्यात आल्याची माहिती तपासामध्ये समोर आलेली आहे। जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य ठरवणारी ही वैद्यकीय प्रवेशाची परीक्षा होती, मात्र आता पेपर फुटीमुळे ही परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे। एकूणच आपण जर बघितलं तर आता या सगळ्या गोपनीय चौकशीमध्ये पुढे नेमकं काय काय खुलासे होत आहेत, काय उलगडा होतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।